एक करायला गेलं की एक होऊन बसते. याला आमच्याकडे पायामध्ये चक्कर म्हणतात. मग सांगतो तुम्हाला काय झालं ते. सकाळी शेताकडे निघालो तो पार्थ लागला बघा मागं. बाहेर ही मोबाईलमध्ये बोटं फिरत बसली होती. हिला म्हणलं चला शेताकडे, तर हे म्हणली नको. मग काय आम्हीच दोघं आलोत बघा शेताकडं. हे एवढं कशामुळे खुश व्हायला सांगतो तुम्हाला. आले आले आम्हाला 2-3 पाडाचे आंबे सापडले. मग काय गडी एकदम खुश बघा, म्हणला रोज पण यावं लागतंय. बैलाचं चारा पाणी करून घरी आलो बघा. घरी येऊन सामान घेतलं, निघालो बघा प्रतापभैयाकडे. प्रतापभैयाचा कालपासून फोन येऊ लागला बघा, आपली शेगडी चलन म्हणला गॅसची. त्याचे एक बर्नर चलन गेलं बघा फुल. मग काय त्याला म्हणलं अभी ठीक करके देता हूं. प्रतापभैया म्हणली खर्च किती येईल. कुल मिला के खर्चा आपका 10,452 रुपये 55 पैसे। शेतातून आलं की सकाळ संध्याकाळ हे पण काम करतो बरं का आपण. खर्चा पाणी निघून जाते आपला. घरी आलो तर सिलेंडर संपलं होतं बघा. मग काय आलो लगेच एजन्सीमध्ये. इथं काय नाही बघा, ऑनलाईन बुकिंग करायची, ओटीपी द्यायचा आणि सिलेंडर घ्यायचं. मला तर पावती भेटली बघा, पण आबाला भेटली नाही, कारण आबानं भारत गॅसचं सिलेंडर आणलं होतं. मग आलोच बघा गोदामाकडे, मी गोपाळ भैयाचं पिकअपच आणलं होतं बघा आम्ही 2 सिलेंडरसाठी. घरी आलो तर लाईट आलती बघा. मग काय मोटर लावली, घेतली आळी भरून आपली छतावरली. शेताकडे आलो तर त्या दिवशी आपलं शेणखत काढायला जेसीबी आणली होती बघा. तर त्यानं रानात तुडून ठेवलं होतं बघा पाटाभर. त्याच्यात आऊत चलत नाही बघा, बैलाची बेजारी होती. मग काय आणलं बघा गोविंद भैयाचं ट्रॅक्टर, जराशी तिरी फिरून घ्यावं म्हणलं. मोदी साहेब म्हणले डिझेल कमी वापरा, त्याच्यामुळे जेवढं तुडवलंय रान का तेवढीच तिरी केली बघा, बाकीचं करू आता बैलाने. घराकडे निघालो तर बाजूला हरिओम रुटर करू लागला बघा. लहानपणी सायकल शिकली की आपण कोणाची सायकल दिसली चक्कर मागत होतो बघा. आता ट्रॅक्टर शिकलो तर या हरिओमला म्हणलं एक चक्कर दे की. हरिओम म्हणला मला बी कटाळा यायला, बसला की झाडाखाली जाऊन मग एक चक्कर मारली, मग निघालो बघा घराकडे. पायानं जाईन हो, समोर गाडी उभी सावलीमध्ये.